हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दीपज्योत कोकणातल्या एका लहानशा खेड्यागावातल्या शाळेच्या शेवटच्या बाकावर बसणारा एक शांत गरीब मुलगा शिवम। फाटकी पॅन्ट, जुनं शर्ट, पायात चप्पल नाही, पण डोळ्यात एक अनोखी चमक। बाकीचे मुलं त्याला टाळायची, हसायची, पण एक व्यक्ती होती जी त्याच्या मागे ठामपणे उभी असायची। त्या होत्या मालती साने मॅडम। मालती मॅडमने शिवममध्ये असलेल्या हुशारीची पारख केली। त्यांनी त्याला स्वतःच्या घरी बोलावून अभ्यास घ्यायला सुरुवात केली होती। पुस्तकं, वही, कपडे सगळं त्यांनी दिलं। शिवम, एक दिवस तू मोठा होशील, पण मोठा होऊन मला विसरू नकोस, असं त्या हमखास म्हणायच्या। शिवमने आईच्या मजुरीवर आणि मॅडमच्या आधारावर शिक्षण पूर्ण केलं। शहरात जाऊन स्पर्धा परीक्षा दिल्या, संघर्ष, अश्रू, उपासमार, पण शिवमचं लक्ष कधी ढळलं नाही। आणि एक दिवस IAS अधिकारी शिवम देशपांडे म्हणून त्याचं नाव पेपरात झळकलं। गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने मोठ्या गाडीतून गाव गाठलं, शाळेच्या दारात पोहोचला आणि सरळ जुन्या वर्गात गेला। तिथं अजूनही मालती मॅडम वही तपासत होत्या। मॅडम, आवाज थरथरत होता। शिवम, अरे बाळा, मॅडमने डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसले। शिवम त्यांच्या पाया पडला। तुमच्यामुळेच मी आज इथवर आलो, माझं आयुष्य तुम्ही घडवलं मॅडम। त्या दिवशी शिवमने एक निर्णय घेतला, गावात मालती शिक्षण आणि प्रेरणा केंद्र उभारायचं। तिथं गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण, संगणक लॅब, विज्ञान प्रयोगशाळा आणि हॉस्टेलची सोय केली। दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिवम दीपज्योत विद्या मंदिरमध्ये यायचा। नवीन विद्यार्थ्यांना मालती मॅडमची गोष्ट सांगायचा। त्यांचं नातं म्हणजे केवळ गुरु शिष्य नव्हे, तर एक आई आणि लेकराचं होतं। एका गुरुपौर्णिमेला मॅडम थोड्या आजारी होत्या। शिवम त्यांच्या खोलीत गेला। शिवम, तुझं कौतुक वर्तमानपत्रात वाचत असते, मन भरून येतं रे। मॅडम, मला अजूनही तुमच्या आशीर्वादाचीच गरज आहे। त्या रात्री मालती मॅडम शांत झोपल्या, कायमच्या। शिवमने मॅडमच्या आठवणींना अर्पण म्हणून दीपज्योतच्या प्रांगणात त्यांचा सुंदर पुतळा उभारला। त्यावर कोरलेलं वाक्य होतं, गुरु म्हणजे एक ज्योत, जी स्वतः जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करते। दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिवम त्या पुतळ्याजवळ फूल अर्पण करायला येत असतो आणि लहान मुलांना एकच गोष्ट सांगतो, तुमच्याही आयुष्यात एक गुरु येईल। त्या गुरुच्या प्रत्येक शब्दात एक दीप असतो, तो दीप एकदा पेटवला की तुमचं आयुष्य उजळून निघते। दीपज्योत ही फक्त कथा नाही, तर एक श्रद्धांजली आहे त्या सर्व गुरूंना, जे शब्दांपेक्षा कृतीने घडवतात आणि आपल्या सावलीत इतरांना सावली देऊन स्वतः सूर्यासारखे जळतात। मालती मॅडम गेल्यानंतर काही काळ शिवम खूप सुन्न होता। त्यांच्या शून्य झालेल्या जागेने मनात मोठं पोकळी निर्माण केली होती, पण त्याच वेळी तिचं एक वाक्य सतत त्यांच्या कानात घुमत होतं, गुरुचा खरा शिष्य तोच, जो आपल्या यशातून इतरांचं भविष्य उजळतो। शिवमने पुन्हा स्वतःला सावरलं। त्यानं दीपज्योत विद्या मंदिरला केवळ शाळा न ठेवता गुरु संस्कार केंद्र बनवण्याचं ठरवलं। त्या अंतर्गत त्याने 3 गोष्टी सुरू केल्या। गरीब ग्रामीण भागातील हुशार मुलांसाठी दरवर्षी पूर्ण शिक्षणाची शिष्यवृत्ती। पहिल्याच वर्षी 50 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला। ही शिष्यवृत्ती मिळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिवम सरांसारखं बनायचे हे ध्येय वाटायचं। ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणारी योजना, जे शिक्षक मुलांचं आयुष्य घडवतात त्यांचा शोध घेऊन त्यांना राष्ट्रीय मंचावर आणलं जायचं। यावेळी शिक्षकी पेशाला पुन्हा समाजात सन्मान मिळू लागला। दरवर्षी दीपावलीच्या आधी शाळांमध्ये गुरूंची दिवाळी साजरी व्हायची, जिथं विद्यार्थी आपल्या गुरूंना खास कार्ड, हाताने बनवलेले भेटवस्तू आणि कृतज्ञतेने शब्द अर्पण करायचे। एक दिवस दीपज्योतच्या कार्यक्रमात एका मुलीचं भाषण चालू होतं। तिचं नाव होतं आर्या मोहिते।
तिने स्टेजवर येऊन सांगितलं, मी 5वीत असताना माझ्या आईनं मला शिकवायचं बंद केलं होतं. घरची गरिबी, वडील नाहीत, पण शिवम सरांच्या दीपवृत्ती स्कॉलरशिपमुळे मी पुन्हा शाळेत आले. आज मी MBBS करत आहे आणि हे सगळं केवळ माझ्या गुरूंच्या गुरु मालती मॅडम आणि शिवम सरांमुळे शक्य झालं आहे. संपूर्ण सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवम मंचावर गेला. डोळे भरलेले होते. तो शांतपणे म्हणाला, गुरुपौर्णिमा म्हणजे एक व्यक्तीचं पूजन नाही, ती त्या दिव्य परंपरेचं स्मरण आहे जिथे एक दीप दुसऱ्या दिव्याला पेटवत राहतो. आज आर्या आणि तिच्यासारख्या अनेक दिवे पेटवलेत. आता त्यांनीही दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड करायचा आहे. एक दीप एक परंपरा वर्ष सरत गेली. दीपज्योत ही आता संपूर्ण राज्यात एक प्रेरणादायी चळवळ झाली होती. प्रत्येक वर्षी शिवम एक नवीन केंद्र सुरू करायचा आणि प्रत्येक ठिकाणी मालती मॅडमचा पुतळा लावायला जायचा. त्याच्या ज्ञानाच्या आठवणीसाठी एका दिवशी शिवम आपल्या लहान मुलीसोबत शाळेच्या अंगणात बसला होता. मुलीने विचारलं, बाबा मी मोठी झाली की मी पण दीपज्योत चालू का? शिवम हसला आणि तिच्या लहानशा हातात एक छोटासा मेणबत्तीचा दिवा दिला. हा दिवा जप. उद्या तू जिथे असशील तिथं प्रकाश दे. आणि लक्षात ठेव, आईसारखी गुरु आणि माझ्यासारखा शिष्य प्रत्येक पिढीत होणं गरजेचं आहे. आणि तिनं तेव्हा जेव्हा जो दिवा पेटवला ती दीपज्योत पुन्हा नव्याने उजळली, आणखी एका पिढीच्या उज्ज्वल भविष्याची नांदी म्हणून. ही कथा आजच्या प्रत्येक शिक्षक आणि शिष्याला समर्पित, ज्यांनी शिकवणं केवळ नोकरी म्हणून नव्हे तर संस्कार म्हणून केलं. प्रकाश जो कधी विझत नाही. समोर शाळेचं प्रांगण, संध्याकाळची वेळ. शिवमच्या मुलीनं हातातला मेणबत्तीचा दिवा पितळेच्या छोट्या समईत ठेवून पेटवला. त्याने एक नजर त्या दिव्याकडे टाकली आणि मग आकाशाकडे पाहिलं. आकाश जरी काळं-निळं झालं होतं तरी त्यातली एक एक तारा लखलखत होता. त्याला आठवलं, मालती मॅडम नेहमी म्हणायच्या, गुरु म्हणजे तारा, नेहमीवर चमकणारा. तो वाट दाखवतो पण स्वतःशी कधी पुढे येत नाही. शिवम उठला. मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, हे बघ पोरी, मी तुला सगळं देईन, शिक्षण, स्वप्न, संधी, पण सत्कार्य करायचं व्रत मात्र तुला स्वतः घ्यावं लागेल. मुलीने डोळे मोठे करत विचारलं, आणि गुरु? शिवम हसला. ज्यांचं नाव नसलं तरी त्यांचा संस्कार तुझ्यात असतो, तोच गुरु असतो. तू जेव्हा कुणाला शिकवशील, कुणाला हात देशील, तेव्हा मी म्हणेन, माझ्या मालती मॅडमचं शिक्षण अजून जिवंत आहे. त्या रात्री दीपज्योत विद्यापीठाच्या प्रत्येक शाखेत एकसारखे दिवे पेटले होते. तो दिवस केवळ गुरुपौर्णिमेचा नव्हता, तर तो गुरुवंदनेच्या कृतज्ञतेचा आणि प्रेरणादायी परंपरेचा दिवस झाला होता. दीपज्योत अजरामर. एक गुरु हजारोंना शिकवतो, पण एक शिष्य जेव्हा त्या शिक्षणाचा दीप इतरांपर्यंत पोहोचवतो तेव्हा ती गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होती. कथेचा अंतिम संदेश हेच सांगतो, गुरु हे केवळ व्यक्ती नसतात, ते एक विचार असतात, एक प्रकाश असतात, एक ज्योत असतात आणि तीच खरी दीपज्योत असते. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व तसंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.